विजय वडेट्टीवार यांनी मालेगावमधील बलात्कारीबद्दल बोलायचं सोडून पोलिसांवरच आरोप टाकले. सविस्तर सांगतो. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये अल्पवयीन बालिकेवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्या प्रकरणामुळे शहरात तणावाची आणि संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपीला पकडल्यानंतर नागरिकांचा उद्रेक इतका वाढला की संतप्त जमावाने थेट न्यायालय परिसरात धाव घेऊन कोर्टात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. जनतेचा हा उद्रेक आता केवळ आरोपीपुरता मर्यादित न राहता राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि प्रशासकीय निष्क्रियतेवर गंभीर प्रश्न निर्माण करत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणेवर थेट निशाणा साधला आहे. काय आहे प्रकरण, चला सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. मालेगाव येथील घटनेनंतर पीडितेला न्याय मिळण्यास विलंब होत असल्याच्या भावनेतून नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला होता. आरोपींना न्यायालयात हजर केले जात असताना संतप्त जमावाने अचानक कोर्टाच्या गेटवर धाव घेतली. जमावाने गेटकडे ढकलाढकली करत कोर्टात घुसण्याचा प्रयत्नही केला. वडेट्टीवार यांच्या मते लोकांमध्ये आपल्याला न्याय मिळणार नाही अशी भावना निर्माण झाल्याने हा अविश्वासाचा उद्रेक आहे. हा उद्रेक आज गुन्हेगारांविरुद्ध आहे, पण जर प्रशासनाने वेळीच सुधारणा केली नाही तर उद्या तो थेट सरकार विरुद्ध उसळू शकतो, असा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे. एकेकाळी कठोर कारवाई आणि कायद्याची अंमलबजावणी यामुळे महाराष्ट्र पोलिसांचा देशभरात दरारा होता, परंतु गेल्या काही वर्षात ही धार कमी झाली आहे अशी खंत वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती राहिलेली नाही, त्यामुळे अशा प्रकारचे निघृण कृत्य करण्याची त्यांची हिंमत वाढली आहे. लोकांच्या मनात आपल्याला न्याय मिळणार नाही अशी भावना निर्माण झाली आहे असे ते म्हणाले. त्यांच्या मते पोलीस यंत्रणेची स्थिती चिंताजनक झाली असून कायद्याची अंमलबजावणी आणि तपास शिक्षा प्रक्रिया उशिरा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. वडेट्टीवार यांनी त्यांच्या सरकारच्या काळात आणलेल्या शक्ती कायद्याची आठवण करून दिली. महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या प्रकरणात कठोर शिक्षा देण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला होता. मात्र सध्याच्या सरकारकडून ह्या कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याची टीका त्यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर पोस्को कायद्याचे पालन ही प्रभावीपणे होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कायद्याला धार नसली की गुन्हेगारांना वाव मिळतो. लोकांचा सरकारवरील आणि पोलिसांवरील विश्वास ढासळून चालला आहे. वडेट्टीवार यांनी थेट प्रश्न विचारला आहे. जनतेलाच न्यायालयात धाव घ्यावी लागत असेल तर मग शासन आणि पोलीस यंत्रणा नेमकी कुठे आहे? या गंभीर प्रकरणावर तातडीने कारवाई व्हावी यासाठी वडेट्टीवार यांनी 3 प्रमुख मागण्या केल्या आहेत. चला ते बघूया. सर्वप्रथम फास्ट ट्रॅक कोर्ट या खटल्याची सुनावणी एका महिन्यात फास्ट ट्रॅक कोर्टात व्हावी. मग कठोर शिक्षा, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा म्हणजेच फाशीची शिक्षा दिली जावी. त्यानंतर तात्काळ न्याय, पीडित कुटुंबाला न्याय मिळवणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि राज्यातील सर्व यंत्रणांनी तात्काळ कामाला लागणे आवश्यक आहे. जनतेचा उद्रेक म्हणजे केवळ भावना नाही, तो प्रशासनावरील अविश्वासाचे स्पष्ट चित्र आहे. आता तरी सरकारने जागे होऊन कायद्याला ताकद द्यावी असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे. मित्रांनो, मालेगाव मधील ही घटना केवळ एका शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही, तर संपूर्ण राज्यातील प्रशासन आणि न्यायिक प्रक्रियेच्या कार्यक्षमतेवर एक मोठे प्रश्नचिन्ह आहे. एका बाजूला बालिकेवर झालेल्या अत्याचार विरोधात जनतेचा तीव्र संताप आणि दुसऱ्या बाजूला राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विजय वडेट्टीवार यांच्या टीकेने या घटनेला राजकीय रंग दिला असला तरी त्यांच्या मागण्या न्याय त्वरित आणि कठोर या मूलभूत लोक भावनेला धरून आहेत. आता राज्य सरकार या संतापाची दखल घेऊन शक्ती कायदा आणि पोस्को कायद्याची प्रभावी अंमलबजावणी कधी करते आणि पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी काय पावलं उचलते याकडेच संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. तर प्रेक्षकांनो, तुमचे काय मत आहे पूर्ण प्रकरणावर? तुम्हाला काय वाटतं? वडेट्टीवारांनी पोलिसांवर जो आरोप लावला आहे तो बरोबर आहे की चुकीचा? तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.